ए कुठे चालली वा? चालले मम्माकडे. सारखं सारखं काय असतं का तुझं तुझ्या मम्माकडे? नॉट सारखं सारखं. मी आता चालली आहे फुल अँड फायनल कायमची. का बोलली तू फायनल? येस. तू आता वापस नाही येणार का? नक्की ना? हो. हा जा जा जा. खूप छान. किती लवकर सुचलं बाई तुला शहाणपण. असं कसं सुचलं बाई तुला? ऍक्च्युली ऑरेंज सासू मला ना रिअलाइज झालं की गॅरी ना एक नंबरचा चीटर आहे. चीटर. हा असं आहे का? आता तो तुझ्यासोबत चांगला वागत नाही, चांगला बोलत नाही, मग तुझ्यासाठी तो चीटर झाला का? नॉट जस्ट दॅट. ऑरेंज सासू मी काय काय सॅक्रिफाईस नाही केलं त्याच्यासाठी. हाय भाई का तडजोडी केल्या बाई तू त्यासाठी? मी 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 माझं लाईफस्टाईल चेंज केलंय अख्खं. माझे कपडे, माझं उठणं बसणं, फूड हॅबिट्स, एव्हरीथिंग. एक तर या घरात आणून ठेवलंय मला आणि सगळी कामं करायला लावतात. तुमच्या गुड फॉर नथिंगने पण जेवढं सॅक्रिफाईस केलं नाही ना तेवढं मी केलंय. हो खरंय. बरोबर आहे. तुला तर जायलाच पाहिजे बाई. बरोबर आहे तू. पण आता का तुझी किंमतच नाही राहिली ना त्याला? हा जाऊ दे. जा 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 जा. बरोबर आहे एकदम. जा तू जा. जाणार माझ्या मम्माकडे. सांगणार आहे तिला सगळं. हा एकदम सांगून टाक बरं सगळं आणि वापस येऊ नको. नाही येणार आहे परत. नीट 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 जा. नीट जा. कोणीच ऐकत नाही. नाही खरंच कोणी ऐकणार नाही. तुझा बाय बाय बाय. चप्पल ऑरेंज. एक मिनिट. ये चल चल. काय तुम्ही भांडता काय? कुठे चाललीस? मी भांडू नका रे. हा केक मीच पाठवलाय. काय? का? एक मिनिट तू शांत हो. हे बघ हे सगळं मी मुद्दाम केलं. मुद्दाम? लाज वाटते का तुम्हाला? हा स्वतःच्याच बायकोला दुसऱ्याच्या नावाने ते असले आय लव्ह यू चे मेसेज पाठवायला लाज नाही वाटत तुम्हाला? माझ्या चारित्र्यावरती हे असते शिंतोडे उडवलेले मी कदापि सहन करणार नाही. अगं काय बोलतेस तू? कसले शिंतोडे कसलं काय? हे बघ हे असलं काही केलेलं नाहीये मी. हे बघ हे मी सगळं मुद्दामून केलं. अरे तू काय सांगितलं नाहीस तिला? हे बघ हे सगळं मी मुद्दाम केलं. सौमित्रचं तुझ्यावर प्रेम आहे हे तुला कळावं म्हणून. हे बघ गुरु मला ना किळस वाटते तुमची. एकीकडे हा असला नवरा आहे जो हे असले मेसेजेस पाठवतोय आणि दुसरीकडे हा मित्र ज्याच्यावरती सगळ्यात जास्त विश्वास ठेवला तो आज विश्वासघात करतोय माझा. अगं नाही ग राधा. हे गुरु काय चाललंय यार? हे काय कसला गोंधळ घालतोय सजून? अरे कसला गोंधळ बाबा? तुमच्यामध्ये क्लॅरिटी यावी म्हणून केलं नाही सगळं. आणि बाय द वे हे सगळं आनंदला विचारूनच केलंय. त्याला माहितीये सगळं. तुम्ही काही इतरांना तुमच्यासारखं समजता का? बघ राधिका असं नाहीये. मग लेट मी एक्सप्लेन. हे बघ हे सगळं आनंदला माहितीये. त्याला विचारूनच हे सगळं केलंय. यापूर्वी जे तुम्हाला बुकेज पाठवले ना ते सुद्धा मीच पाठवले होते. आणि ते आनंदला विचारून ऑफकोर्स. खरं सांगतोय. अरे खरं सांग. तुम्ही हवं तर आनंदला फोन करून विचार. आता फोन कर लगेच. मला काही गरज नाही या सगळ्या गोष्टी करण्याची. अजिबात गरज नाही. मी दोघांनी ना मन दुखवलंय माझं. राधा अरे राधा ऐकून घे. राधा गुरु काय आहे? काय चाललंय तुझं? अरे मी काय केलं? मी तुला सांगतोय ना हे आनंदलाही माहिती. म्हणजे या गुज्जूभाई पण ना हा गुरु तुला बघवत नाही का रे? राधाच्या आयुष्यात जराही सुख बघवत नाही. अरे तिला जराही आनंद होऊ द्यायचा नाहीये का तुला? अरे सौमित्र काय बोलतोयस तू? तुमच्यातला हा वाद मिटावा म्हणून मी सगळं केलं तर तू मलाच बोलतोयस परत. तुझ्याशी काही बोलण्यात अर्थच नाहीये. अरे सौमित्र ये शोन बेबी ये बघू ये. अरे वा रडकीस नाही आली. गेडे मार खाशील तू. ग बस. बोल काय झालं शोन बेबी? वा 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 काय माहिती शनय आता ना सध्या लग्नाचा मौसम आहे ना. तू कॉन्ट्रॅक्ट घेत जा. बरे पैसे मिळतील. मुलीची विदाई झाली की सुरू करायचं. मी मला काय म्हणता ती बघा ना तुमची शनया. तिला गप्प करा. सारखी रडत असते. तो गॅरी आहे ना. हा आहे गॅरी. मग काय? मम्मा गॅरी आपल्याशी खोटं बोललाय ग.
मग तुम्ही कुठे खरं बोलताय त्याच्याशी? हा, कपडे खेड्या मार खाशीला, लई मार खाशीला. मला मारण्यापेक्षा तुला एक धपाटा द्या. सारखी रडत असते, रडकू बेबी. अहो तुम्ही कुठे, ती कुठे? अहो म्हणजे तुम्ही शातीर मामा. काय म्हणजे शूरवीर मामा आणि ही रडकू बेबी. मम्मा टेल हिम ना. तू गप रे. सर बेबी मला सांग काय झालं. अगं मम्मा, गॅरीने गुड फॉर नथिंगला बुके दिलाय. बुके दिल्या त्यात काय एवढं? हा? हो ना, गॅरीने गुड फॉर नथिंगला बुके दिला. मग काय आलं? मम्मा तू विसरलीस का? गुड फॉर नथिंगला कोणीतरी बुके पाठवला होता. तू म्हणली होतीस की फाइंड आउट कर. तर मी त्या शॉप मध्ये फोन करून विचारलं की बुके कोणी बुक केला होता. तर त्यांनी मला सांगितलं की गॅरीनेच बुके बुक केला होता. ओ एवढं करण्यासारखं काय आहे त्यात? हा, त्यांनी बुके दिला ना. आणि तसही ती त्याची बायको आहे ना. म्हणजे जशी तू त्याची बायको आहे तशी राधिका त्याची बायकोच आहे ना तुझ्या आधीपासून. खेड्या खेड्या गप्प बसा तू. मला काय गप्प बस म्हणताय? तुमची ती शनू बेबी, तिला सांगा एवढ्याशा विषयाचा केवढा इश्यू करतोय ती. ए बस आता. तू कोणाच्या बाजूनी आहेस रे? आमच्या बाजूनी की राधिकाच्या बाजूनी? मी माझ्या बाजूने. खेड्या गप रा रे. शन बेबी मला सांग, गॅरीने तिला बुके का दिला असेल? ते नाही कळलं मला अजून. आय डोंट नो. पण मम्मा एक गोष्ट कळली. अगं गॅरीने 2-2 बुके बुक केले होते. 2-2 बुके बुक केले होते. 2 बुके बुक केले होते. आणि 2 बुके बुक केले होते यार. त्यातलं एक तर त्यांनी गुड फॉर नथिंगला दिला आणि दुसरं मला नाही दिला. दॅट मीन्स गॅरीच्या आयुष्यात अजून एक कोणीतरी मुलगी आहे. मला मजा येते, मला मजा. तुला कसली मजा येते मूर्खा? हो हसण्यासारखंच आहे ना. नाही म्हणजे बघा, याच्या आधी काय होतं की गॅरीच्या आयुष्यात कोणी आहे की नाही म्हणून राधिकाला टेन्शन असायचं. आता गुरुराजच्या आयुष्यात कोणी आहे की नाही याचं हिला टेन्शन आहे. मजा आहे की नाही? ए इडियट, हसू नको. विंडो कुठला जा, त्यापेक्षा काहीतरी खायला घेऊन ये जा. काय खायला लागतो तुम्हाला? अरे शनू बेबी साठी ऑमलेट करून आण. ती डिप्रेस फील करते ना, आणि तिच्यामुळे मी पण डिप्रेस फील करते. आमच्या दोघींसाठी खायला घेऊन ये जा. सुखासुखी काय डिप्रेस होता तुम्ही? म्हणजे अशाने तर त्या राधिकाने वेड व्हायला पाहिजे. ए या राधिकाची कंपॅरिझन तू आमच्याशी करू नकोस. हो ना मम्मा, सांगते ना. आणि तुला जाऊन खायला करते ना. मी मारी ना तुला. माझं डोकं जाम फिरलंय. आणतो तळ्यावर, आणतो खायला. इडियट. शनू बेबी कूल डाऊन. आपण याच्यावर काहीतरी वे फाइंड आउट करूया. ओके? हो पण मी गॅरीकडे अजिबात राहायला जाणार नाही, कळलं ना? आय रिअली हेट हिम यार. तू चीटर आहे. शनू बेबी छोट्या छोट्या गोष्टींना हेट करायचं नसतं. मी तुला सांगितलं ना, आपण वे फाइंड आउट करू. ओके? कूल डाऊन. ओके ओके. एक येड्या खायला आण ना. गॅरीने असं का केलं असेल? 2-2 बुके बुक केले. 2 बुके का बुक केले असतील? राधिका वहिनी काय रिएक्ट करतील मला कळत नाही अजून. तुम्ही उगाच टेन्शन नका घेऊ. होईल सगळं ठीक. आणि आय फील मॅम थोडा वेळ घेतील. त्या लगेच काही बोलणार नाहीत. म्हणजे हे सगळं सिंक इन व्हायला त्यांना वेळ लागेल. हार्ड फॉर हर. सम्याचा फोन आहे. सम्या बोल, काय झालं यार? अरे मलाच काय विचारतोयस काय झालं म्हणून? सम्या काय झालं? एवढा काय चिडलायस तू? मग काय कौतुक करू तुझ्या आणि गुरुच्या या प्लॅनिंगचा? काय माझं आणि गुरुचं प्लॅनिंग? अरे काय बोलतोयस तू? आनंद हे बघ, अजून डोकं फिरवू नकोस माझं. आधीच इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालं बोल ना. आनंद यार, कशासाठी यार हे सगळं? हा, कशासाठी करायचं हे गुरु? आणि तू कशासाठी करायचं हे? काय केलंय आम्ही? मला काहीच कळत नाही. काय बोलतोयस तू? अरे खोटं बोलतोय गुरु. अरे माझं नाव काय घेतोय? मला खरंच काहीच माहित नाहीये यार. ट्रस्ट मी सगळं, मला काहीच माहित नाहीये. नालायक माणूस आहे तू. ट्रस्ट मी यार. आमचं काहीच ठरलेलं नव्हतं. अरे पण गुरु जवळ हे सगळं बोलायची काय गरज होती तुला? अरे
तसं नाहीये यार. सम्या प्लीज माझं ऐकून घ्या. आपण बोलत होतो त्या दिवशी परवा रस्त्यावर, तेव्हा त्यांनी आपलं बोलणं ऐकलं. मग तो माझ्याकडे आला आणि तो मला बोलला की त्याला मदत करायची यार. आणि तरी तरी मी 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 त्याला काही असा काही होकार नाही दिला. मी त्याला फक्त एवढं सांगितलं की प्लीज नको तू त्यात पडूस यार. पण या सगळ्याचा आता काय उपयोग आहे सांग मला. तर राधाचा गुरुवर विश्वास नव्हताच, आता माझ्यावरही विश्वास नाहीये. माहितीये तुला, स्वार्थी समजली ती मला. हीच किंमत का रे माझ्या प्रेमाची? आनंद यार, वाट लागली यार सगळ्याची. तुलाच घाई होती अरे. मी सांगत होतो नको नको म्हणून. राधा आता माझा विचार तर सोड, बोलायला सुद्धा तयार नाही माझ्याशी. माहितीये तुला, प्रेम वगैरे जाऊ दे रे आता. मैत्री पण गमावलंय ना मी आनंद. सगळं गमावलंय यार मी. ऐक ना यार सम्या, प्लीज माझं ऐकून घे ना एकदा. प्लीज प्लीज आपण प्रयत्न करू यार. हॅलो हॅलो सम्या, हॅलो. सब काय झालं? सरिता, अगं चहा आण. हा हो, चहा देते नंतर. मी आधी घ्या हे काय? गोडाचा शिरा खा. अरे वा वा वा, शिरा. बऱ्याच दिवसांनी शिरा केला. हो ना, काय मग. विशेष? कारण आज मी खुश आहे ना. काय तू खुश आहेस? इथं आणखी आनंदाची बातमी आहे. का बरं, मी हमेशा खुश नसते का? आणि असते, पण आज जरा जास्त आहे ना, म्हणून थोडी गंमत केली. गंमत नाही ती हो. सांगू का, एक खूप आनंदाची बातमी आहे. अरे काय, अथर्व पहिला आला की काय? अयो, यापेक्षा दुसरी आनंदाची बातमी कुठली असणार आहे? शनी या गेली ना घरातून. काय सांगते? हो तू बघा, बैताड बर झालं गेली ती. मी तर वाटच पाहत होते. अहो, कधी एकदा ती घरातून निघून जाते होती. असं काय, केव्हाही जाते केव्हाही येते. नाही, यावेळी वापस नाही येणार बरं ती. तुला कसं माहिती? ती बोलली ना, मी आता येणारच नाही म्हणून. 10 वेळा असंच बोलून गेली ती, पण आली ना पुन्हा. तुझी नाही नुसती आशावादी. ते तिचं कोडकौतुक मला सांगू नको. ते घे, सुनबाई आली, तिला पण ते शिरा. राधिका, यावेळीच कशी बर? आई, तू रडत होतीस का? नाही आई. आई बाई, मग का झालं? तो चेहरा काऊन असा पडला आहे? का झालं? आई काही नाही झालंय. तुझ्या डोळ्यात पाणी काऊन बरं? ते रस्त्याने येताना काहीतरी काम चालू होतं ना, काहीतरी गेलंय डोळ्यामध्ये म्हणून बहुतेक. तू ऑफिसला नाही गेलीस? आई मला जरा बरं नाही वाटून राहिलं. डोकं दुखतंय खूप. जरा पडते, बरं वाटेल मला. बर बर, जा तू आराम कर. बर, मी तुझ्यासाठी चहा मांडते. जा. नाही आई, चहा नकोय मला. खरंच नको. खाऊन बरं, मी मांडते ना चहा. आई नको, नंतर घेते. बरं, का झालं एकदम हिला? तुमच्या चिरंजीवाचे प्रताप दिसतात काहीतरी. कुठे काम मध्ये ती बोलत आहे, ती तब्येत बिघडली आहे म्हणून. आल्याचा चहा करून देते, बरं वाटेल बाई तिला. सुनबाई, तू नाही सांगितलं तरी आम्हाला कळतं काहीतरी घडलंय. हे बघ, हे सगळं मी मुद्दाम केलं. सौमित्रचं तुझ्यावर प्रेम आहे हे तुला कळावं म्हणून. नाही, हे असं नाही होऊ शकत. सौमित्र, तुझ्यात आणि माझ्यात मैत्री पलीकडे नातं नाहीये हे तुला कळायला हवं. हे असं कधीच नाही होऊ शकत. काय होऊन बसलंय राधा? मी तुला काही सांगण्याआधीच सगळं संपून गेलं यार. मला अशा पद्धतीने माझ्या मनातलं काहीही सांगायचं नव्हतं. आता काय करू? मला काहीच कळत नाही. कसं समजावू तुला? दादा, मी नाहीये, मी स्वार्थी नाहीये. आपली छान मैत्री होती आणि मी तुझ्या प्रेमात पडलो होतो, पण ते बुके, तो केक हे नाही ग केलंय मी. एकीकडे हा असला नवरा आहे जो हे असले मेसेजेस पाठवतोय, आणि दुसरीकडे हा मित्र ज्याच्यावरती सगळ्यात जास्त विश्वास ठेवला तो आज विश्वासघात करतोय माझा.
राधा, मी हे नाही केलंय, सिरियस. पण मी कसं सांगू तू? मला माहितीये माझ्यामुळे तू दुखावली गेलीस. आय एम रिअली सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी फॉर एव्हरीथिंग. असो, यापुढे मी तुला आता कधीही त्रास देणार नाही आणि माझ्यामुळे प्लीज तू दुःखी होऊ नकोस. सॉरी वन्स अगेन. तुझा मित्र सौमित्र. राधिका, मी हे केलेलं नाहीये सिरियसली. पण मी कसं सांगू तुला? मला माहितीये माझ्यामुळे तू खूप दुखावली गेलीस. आय एम रिअली सॉरी. सॉरी फॉर एव्हरीथिंग. असो, मी आता तुला त्रास देणार नाही आणि माझ्यामुळे तू दुःखीही होऊ नकोस. सॉरी वन्स अगेन. तुझा सौमित्र. अरे का आलायस इथे परत? तू जा ना, ऑफिस सोडून जा ना. नको येऊस इथे परत. तुला आधीच सांगितलं होतं मी की तू ऑफिसमध्ये परत काही प्रॉब्लेम्स क्रिएट करू नकोस. राधिका वहिनींच्या आयुष्यात काही त्रास देऊ नकोस. का केलंस हे सगळं तू? अरे आनंद, अरे मी खरंच काही केलेलं नाहीये. आज जे काही झालं हे बघून खूप बरं वाटलं असेल तुला. हे सगळं जाणून बुजून घडवून आणलंयस तू, कारण तुला ते नको होतं सगळं. तुला ही इच्छाच नव्हती की सौमित्रने राधिका वहिनींना काहीतरी विचारावं. आणि एवढंच नाही, माझंही नाव घेऊन तू मोकळा झालास. आनंद, अरे नाही रे बाबा, मी हे सगळं मुद्दाम नाही केलं. मग काय ते ठीक आहे, ते बुके दिलंस तू, त्यात ते राधिका वहिनी आणि सौमित्र एकत्र आले, ते मलाही हवं होतं. पण त्याच्यानंतर काय ती केक आणि त्याच्यावर ते का केलंस यार हे सगळं? अरे तुला चांगले प्रयत्न करायचे होते तर ते कन्स्ट्रक्टिव्ह तरी असले पाहिजे. असं डिस्ट्रक्टिव्ह का वागलास? अरे डिस्ट्रक्टिव्ह काय आनंद याच्यामध्ये? नाही, मला एक गोष्ट सांग तू. आता सौमित्रचं राधिकावर प्रेम आहे हे तिला कसं कळलं असतं? नाही तर अरे नको कळू दे ना, नको कळू दे. आम्हाला माहितीये, आम्ही तसं काही प्रयत्न केलेत का? नाही ना. तू काय एवढं हे कॉम्प्लिकेट करतोयस? प्लीज यार, हे बघ, मला ना हे तुला सांगायला खूप ऑड होतंय, पण प्लीज प्रॅक्टिकली ऐकून घे. नको पडूस त्या दोघांच्या मध्ये. तू तुझं आयुष्याचं काय करायचं ते तू ठरवलंयस ना. तू पुढे गेलायस ना. आता त्यांच्या आयुष्यात काहीतरी चांगलं होत असेल तर होऊ दे ना प्लीज. यार वहिनींचा तुझ्यावर आता विश्वास राहिलेला नाहीच आहे. आता आमच्यावर पण विश्वास राहिलेला नाही. आनंद तू जरा का केला शागाऊपणा? आनंद तू जरा शांत होतोस का? मी याच्यासाठी आलोय इथे परत एकदा की यातनं काहीतरी आपण मार्ग काढूया ना. नको, बस आता तू काही करू नकोस. केली तेवढी मेहरबानी आहे. तू समजूनच घेत. अच्छा, मी समजून घेते. हा बघ, हा मला सांगतो की मी समजून घेत नाहीये. अरे जेनी, तू त्याला समजून मध्ये सांगतोयस ते मला माझ्याशी बोल ना. कारण तू समजून घे. तू शांतपणे ऐकशील का? हे बघ, मी मान्य करतो, मी जेन्युइनली प्रयत्न करत होतो ना. मी जेन्युइनली प्रयत्न केला, पण त्यातनं काही झालं नाही. याला आता मी काय करू? अच्छा, मी काय करू? वा, ऐकलंस, मी काय करू? अरे करून तू मोकळा होतोस रे, पण आम्ही सगळे फसलो ना आता. अरे माझा सोड, सौमित्र, त्याची काय अवस्था झाली आहे माहितीये का तुला? अरे तो मला बोलत होता, माझ्यावर चिडला होता. सगळ्याची माती केलीस रे, माती. ऐक, हे बघ, काम डाऊन. मी काय म्हणतोय तेवढं तर ऐकून घे ना. माझं इतकंच म्हणणं आहे की आपण यातनं काहीतरी मार्ग काढूया ना. हे बघ, मी राधिकाशी बोलतो, तू सौमित्राला म्हणाव. अरे आनंद, हा सर. अरे तुझ्याकडेच काम होतं. आता जस्ट बँकेत जाऊन आलो शेतकरी फंडासाठी. आणि ते शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मोरे त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे. तर मला एक अर्जंट काम होतं, मी जरा जाऊन येऊ का? कसं कसं? हे पण तितकंच महत्वाचं काम आहे. अरे 35 करोड येत आहे शेतकऱ्यांचे, आणि ती रक्कम रिसिव्ह करायला तू इथे पाहिजेस. काय रे, काय झालं? काही प्रॉब्लेम? सर नाही, काही नाही. मला ना जरा सौमित्राला भेटायचं होतं. मग जा ना, जाऊ दे ना त्याला. काय महत्वाचं काम आहे ते तू करून घे आणि इथली काळजी करू नकोस. आम्ही आहोत ना. म्हणजे मी आहे, पानवलकर सर आहे, जेनी, मी आहे ना. काही टेन्शन नाही. नाही सर, हे काम जास्त महत्वाचं आहे. मी इथे थांबतो. मी सौमित्राला संध्याकाळी भेटतो. गुड.
व्हेरी गुड गेनी तुझ्याशी बोलायचं जरा